दबदबा राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये 55 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 33 धावा. जबरदस्त खेळ आजच्या रात्रीमध्ये या खेळाडूने केलाय. निशांत ऑन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल आणि त्यांच्या समेत नॉन स्ट्राईक एंड वरती विभास आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित कारंदे तयार आहेत. मॅचला यावेळेस सुरुवात केली जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस होता. शरीरावरती जाऊन आदळलाय. पंचांकडे LBW लेग बिफोर विकेटसाठी अपील करण्यात आली होती. पंचांचा मात्र या ठिकाणी कोणताच सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला नाही. याचाच अर्थ मात्र हा चेंडू निर्धाव आहे आणि डॉट बॉलने सुरुवात होतीये. पहिला बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव आलाय. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात होताना या मॅचची. दुसरा बॉल, आखू टप्प्याचा पूल केलाय. एका टप्प्यावरती बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. कमालीचा एफर्ट पाहिला त्या ठिकाणी. शुभम हा खेळाडू मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये उभा होता आणि त्यांनी मात्र हा चेंडू अडवलाय. एक धाव या ठिकाणी मात्र मिळती. एका धावेच्या बरोबरीने बॅटिंग करणाऱ्या टीम शेकिन चिंचवलीचं अकाउंट मात्र यावेळेस ओपन केलं गेलंय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 12 धावा चेस करायच्या होत्या आणि सहजरित्या तो सामना नावंडे टीमने जिंकला. सुपर 3 मध्ये त्यांनी मात्र प्रवेश मिळवलाय. फुल टॉस बॉल, रोहित कारंदे रफ्तार का सौदागर. वेगासाठी ओळखला जातो हा गोलंदाज आणि त्याच वेगाने मात्र गोलंदाजी करताना 2 फुल टॉस बॉल, पण वेग इतका प्रचंड होता की दोन्ही फुल टॉस वरती दोन्ही फलंदाजांना बीट केलाय आणि दोन्ही फलंदाज असे आहेत ज्यांनी आजच्या रात्रीमध्ये मॅन ऑफ द मॅचची पारितोषिकं जिंकलेली आहेत. त्याच्यामुळे चांगला खेळ त्यांचा राहिलाय. परंतु या मॅचमध्ये खरं रफ्तार आपल्याला पाहायला मिळते रोहित कारंदे यांच्या गोलंदाजीमध्ये आणि ती रफ्तार फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे कारण 2 फुल टॉसेस त्याने मिस केलेत. 3 बॉलचा खेळ मात्र संपला. 2 धावा ऑन द बोर्ड. स्लोवर बॉल, गती परिवर्तन. रोहित कारंदे यांच्या रफ्तारबद्दल मी चर्चा केली होती, पण त्यांनी सांगितलंय की माझ्याकडे फक्त रफ्तार नाही, व्हेरिएशन्स पण आहेत. स्लोवर बॉल टाकण्याची कला पण आहे आणि ती कला दाखवत असताना एक टॉट बॉल आपण पाहिलाय. व्हेरिएशन तुम्हाला करावं लागतात. व्हरायटी ऑफ बॉलिंग जी आपण म्हणतो ती व्हरायटी तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. त्या व्हेरिएशन्स महत्त्वाच्या आहेत, त्या पाहायला मिळाल्या. फुल टॉस बॉल. यावेळेस निशांत हा खेळाडू सांगतोय तुमचा वार आमचा पलटवार. ठोकलाय षटकार. यश जाधव युवा उद्योजक, यशराज कन्स्ट्रक्शन शेकिन चिंचवली आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ या मैदानावरती मात्र खेळतोय, ज्यांनी सुपर 5 मध्ये प्रवेश मिळवला. पण आता सुपर 3 मध्ये त्यांना पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी या मॅचमध्ये ते प्रयत्न. आपण म्हटलं होतं की निशांत या खेळाडूचा आजच्या रात्रीमध्ये बोलबाला राहिलाय. सुरुवातीचे चेंडू स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण त्याच्यानंतर एक लोअर फुल टॉस तो षटकार आलाय. हा स्लोवर पुन्हा एकदा बॉल, व्हेरिएशनचा वापर केला. षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव. एक षटकार जर आपण वगळला तर बाकीचे सगळे चेंडू चांगले फेकले रोहित कारंदे यांनी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीम शेकिन चिंचवलीची धावसंख्या झाली आहे 8 धावा विदाउट लॉस. 8 धावा विदाउट लॉस.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला. 8 धावा या धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस युवा गोलंदाज शुभम यावेळेस तयार झालेत. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. खरं तर पॉपिंग क्रीजमध्ये त्यांचा पाय थोडा स्लिप झाला. जी जम्प त्यांनी घेतली बॉल रिलीज करण्याआधी आणि ते जम्प जेव्हा रिलीज झाले ऑन द ग्राउंड तेव्हा पाय थोडा स्लिप झाला आणि त्याच्यामुळे या बॉलची लाईन लेंथ थोडीशी खराब होती. परंतु बाल बचावले गेलेत. मोठा फटका आला नाही. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. सिंगल डबल महत्त्वाचे आहेत परंतु निशांत यांचा प्रयत्न असेल या ओव्हरमध्ये धावा बनवण्याचा. कारण शेकिन चिंचवली बॉलिंग लाईनअप चांगली आहे परंतु ऑपोजिशन टीमकडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. चांगली धावसंख्या गरजेची असेल. बॅटची आतली कडा घेतली. इनर एज लेग स्लिपकडे बॉल डायरेक्ट हिट मिस झाली. एक धाव पूर्ण केली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू कराडी टीमच्या दृष्टिकोनातून चांगले राहिलेत कारण 2च सिंगल धावा. सिंगल डबल खरं दिल्या तर बॉलिंग टीम पण आनंदितच होईल. कारण चौकार षटकार त्यांना वाचवायचे आहेत. सिंगल डबलने तितकासा फरक धावसंख्येमध्ये पडणार नाही आणि त्याच्याचमुळे हा प्रयत्न. सुरुवातीचे 2 बॉल खरं पहिला बॉल आखूड टप्पाचा होता. खराब चेंडू पण एक धावाली. दुसरा बॉल फुलर लेनचा चांगला बॉल होता त्याच्यावरती एक धावाली आणि 2 धावा या 2 बॉलवरती 10 या आकड्यावरती टोटल. भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 स्कोर कार्डवरती. यावेळेस पण बॅटची कडा होती. विकेट कीपर बिलो द ग्राउंड जाणारा बॉल. कठीण संधी गमावली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. जिथे 1 धाव होती तिथे या 2 धावा डायरेक्ट हिट केलंय. पंचांनी रेफर केले. तिसऱ्या पंचांना स्ट्राईक एंडवरती. पहिली धाव फेअर कंप्लीट झाले की नाही हा चेक करायचा आहे निर्णय. चला तिसरे पंच चेक करावं. नॉट आऊटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. म्हणजे 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि 12 या आकड्यावरती मात्र टोटल पोहोचली गेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. सुरुवात चांगली केली शुभम या युवा गोलंदाजाने. यावेळेचा बॉल इथे पण रफ्तार आहे. शुभम यांचा रनअप पहिला 38 सर्कलच्या बाहेरून एक लॉंग रनअप घेऊन येतात. उंची तेवढी नाहीये कारण यंग स्टार आहेत परंतु गोलंदाजी कमालीची. संतोष पवार साहेबांकडून 2 बॉल 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी फलंदाजांसाठी असेल. 2च बॉल बाकी आहेत. पुढे सरसावले गेलेत. ऑफ साईड ऑफ ड्राईव्हचा फटका. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतील का प्रयत्न केले जात आहेत परंतु पहिली धाव घेताना निशांत स्ट्राईक एंडवरती थोडे स्लिप झाले आणि तो मोमेंटम ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा रन आउट. फलंदाज बाद. तेरा धावा टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. हवेमध्ये खेळलाय बॉल. फटका फसला. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतील. मोठा फटका मारण्यामध्ये टायमिंग मॅच झालं नाही. झेल कॅरी केला गेला आणि फलंदाज बाद झालेत शेवटच्या बॉलवरती.
पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथून संपला गेलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धावा बनवल्या शेकिन चिंचवली टीमने. स्कोर कार्डवरती 13 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि इथून मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये आई गारमाता कराडे खुर्द या टीम समोर टार्गेट सेट केलं जाईल. 12 बॉल 14 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026च्या अंतिम रजनीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सुपर 5 ची ही दुसरी मॅच. 12 बॉल 14 धाव्यांचं टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आई गारमाता कराडे या टीमची एका बाजूला टीमचे स्टार ऑलराऊंडर गेले कित्येक वर्ष कराडे खुर्द या टीमसाठी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमवलं आणि त्याच्यानंतर पनवेल प्रीमियर लीग असेल, उरण पनवेल नुकतीच जी आपण प्रीमियर लीग पाहिली त्याच्यामध्ये सुपर 8मध्ये पण जी किरण पवार यांची टीम क्वालिफाय झाली होती त्याचा हिस्सा राहिलेला खेळाडू आहे. रोहित कारंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्याच बरोबरीने आणखीन एक स्टार ऑलराऊंडर ज्याने फार कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने स्वतःला सिद्ध केलं असा कराडे गावचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे अक्षय भोईर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही एवन जोडी या टीमची जी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक. गोलंदाज साहिल यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज शेकिन चिंचवली टीमचा एक युवा स्टार म्हणून मात्र यंदाच्या काही वर्षांमध्ये उदयाला आलेला खेळाडू आहे ज्याचं नाव आहे अर्थातच साहिल. पहिल्या षटकामध्ये मॅचची सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लेन्सचा होता. सरळ बॅटने मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑन कडे बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच धावेवरती समाधान मात्र या ठिकाणी मानलं जाईल. एका धावेने मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे या रन चेसची. येणारे मात्र आता 11 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी 13 धावेंचं समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय भोईर यंदाच्या वर्षी ॲज अन बॅटर म्हणून बऱ्याचशा धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. टीमसाठी व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन्स त्यांनी दिले. ऑफसाईडवरती त्यांचे फटके पाहण्यासारखे असतात. यावेळेस ऑन स्ट्रायकेटवरती असतील. यावेळेचा बॉल लोवर फुल टॉस. सारा बॅटने अक्षय भोईर स्वतःचं कौशल्य अस्तित्व ताकद सिद्ध करताना ठोकतायत षटकार.
अक्षय भोईर या खेळाडूची ओळख राहिली आहे पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्याने स्वतःचं अकाउंट ओपन करणं. आणि या मॅचमध्ये पण 3 स्टंपच्या मधोमध लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. जबरदस्त फटका षटकार. टीमची टोटल 7 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली जाईल. विजयासाठी आता फक्त 7 धावांची गरज. आखोटपाचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न फ्रंट फुट वरून. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाही. पंचांनी सांगितलं आउटसाइड द ऑफ स्टंप. 2 हात केले समांतर कारण चेंडू होता अवांतर. आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये 1 धाव एक्स्ट्रा ॲड ऑन होती. वी हॅव टू अवॉइड द एक्स्ट्राज वेन यू आर डिफेंडिंग द रन्स. जे बऱ्याचदा सांगितलेलं या धावा वाचवणं गरजेचं असेल. आणखीन एक बॉल आणखीन एक प्रहार. अक्षय भोईरचा वार आणि सलगचा दुसरा षटकार. फिनिश केला अक्षय भोईर यांनी. 2 बॉल 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि सामना जिंकलाय 1 साइडेड. याही गारमाता कराडे खुर्द या क्रिकेट टीम में वेल प्लेड. मॅनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम. शेकिन चिंचवली चांगला खेळ तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. बघा मी विनंती करेन नावंडे आणि कराडे टीम दोन्ही कॅप्टन या 2 चिठ्ठ्या आता उडवल्या जातील. एका चिठ्ठीमध्ये बाय लिहिलेलं एक चिठ्ठी तशीच कोरी